वेगवेगळ्या पक्षातले सर्व ह्या मुद्द्यावरती सहमत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। वास्तविकरित्या जर आपण पाहिलं तर मग मनोज जरंगे पाटील असतील, त्यांच्या मनातली जी काय भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात काय वेगळी भावना आहे अशातला भाग नाही। अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 4 तप झाले, 40 वर्ष लोटले, पण अजून देखील मराठा समाजाला न्याय मिळाला नाही। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मराठा समाजाचा विषय येतो त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून द्या, पण जसं बाकीच्या समाज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक ब्रीद वाक्य होतं की सर्व धर्म समभाव, मग सगळ्यांना त्याप्रमाणे न्याय हा मिळालाच पाहिजे। आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला भाग नाही। पण आजपर्यंत मग चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळाला पाहिजे ह्या मताशी सगळे जे आमदार आपले खासदार जे आहे इथं उपस्थित होते त्या सगळ्यांचं सहमती आहे। 40 वर्ष म्हणजे काय थोडा काळ नाही, कालावधी नाही। त्यावेळी जे तरुण होते आज केवळ आरक्षणामुळं संपूर्ण आज त्यांच्या मनात जे काय ऐन उमेदीचा जो काळ होता त्यांच्या मनात जे असणारे स्वप्न ती तसेच राहिले, स्वप्नच राहून गेले। आणि कुठेतरी आता जेव्हा आपण सांगतो पण म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, शेवटी ही सुद्धा ते न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ही सुद्धा लोकच आहेत। आणि लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं। आज लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं